Jitu Packers, I think, really disappointed every time, and we are watching the Masters 40 plus. त्यावेळी मात्र पॅटर्न बॅट्स मध्ये बॉल होता, अपील करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी हरिश्चंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून केला गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. लेट्स सी अंपायर सिग्नल. यस, नॉट आउट आहे, म्हणजे 2 धावा या बॉलवर. आणि यावेळी 3ऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी अंपायर अशोक राऊत सरांचं या ठिकाणी सिग्नल येतोय. आउटसाइड जरूर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन या ठिकाणी जरूर भेटेल. अगदी भरपूर बाहेर बॉल होता. पिचिंग झाल्यानंतर थोडासा अँगल क्रिएट केला, कारण हरिश्चंद्र पाटील हे फिरकी गोलंदाज आहेत. त्यांचा बॉल जेव्हा जेव्हा टप्पा पडतो तेव्हा नक्कीच कधी इनसाइड तर कधी आउटसाइड हा बॉल कट होत असतो, अँगल होत असतो. त्याच कारणामुळे अंपायरने या ठिकाणी जे डिसिजन या ठिकाणी आउटसाइडचा अपील केला गेला होता ते फेटाळलं आहे पूर्णपणे. आणि धावसंख्या स्कोर टोटल पाहायला भेटत आहे आपल्याला 5 विदाउट लॉस. एक अप्रतिम सुरुवात टीम उमलमानच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. पहिल्या बॉलवर 3 सचिन आणि नागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. तर धावसंख्या स्कोर टोटल जाऊन पोहोचली आहे 5 रन. पुन्हा एकदा हरिश्चंद्र तयार. यावेळी चांगला फटका आहे. मिलिंद पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना थोडासा खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आदरणीय सन्माननीय उद्योगपती भूपेंद्र चंद्रकांत पाटील साहेबांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. पुन्हा एकदा नजरेहाटी दुर्घटना घटी, खराब कामगिरी आणि नक्कीच थ्रो देखील थोडासा खराब या ठिकाणी. सूर्यदेव जरूर डोक्याचे अगदी वर आहे, त्या कारणामुळे थोडासा अडचणी होतील क्षेत्ररक्षकांना. मात्र याही मध्ये आपल्याला दमदार खेळ करावा लागेल. टीम नौकर मास्टर वर्सेस टीम उमलमानच्या दरम्यान सेकंड क्वार्टर फायनलची मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला भेटत आहे. अप्रतिम मॅच नक्कीच डेफिनेटली अनुभवायला भेटेल प्रत्येक प्रेक्षकांना. पुन्हा एकदा हरिश्चंद्र तयार. फ्लायकेट बॉल भरपूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चित्ररंजन त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करण्यासाठी सिंगल रन या ठिकाणी. जबरदस्त प्रेझन्स ऑफ माइंड चित्ररंजनचा आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. लाजवाब थ्रो. यष्ट्या वाकवले गेले. बेल्स डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन फॉर टीम उमलमान साठी. हम है यहाँ के बादशाह, चल हवाई उड़े. अरे हम है यहाँ के बादशाह, चल हवाई उड़े. अरे हम है यहाँ के बादशाह, चल हवाई उड़े. थँक्यू डीजे. काय अप्रतिम थ्रो. म्हणतात ना, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगन भराटीचा वेड फक्त आणि फक्त रक्तात असायला पाहिजे, कारण आकाशाची ओढ दत्तक घेत येत नाही. मित्रांनो, काय लाजवाब थ्रो या ठिकाणी पाहायला भेटला. चित्ररंजन पाटील यांच्या माध्यमातून फलंदाज झालाय बाद, ज्याने नक्कीच मागील मॅच मध्ये दमदार खेळ केला होता. मिस्टर सचिन बाद झालाय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज क्रमांक 3 वर मिस्टर जयप्रकाश ऑन स्ट्राईक असणार आहे. तर हरिश्चंद्र पाटील थोडासा एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी या ओव्हर मध्ये आतापर्यंत झाली आहे टीम नवगड साठी. 9 धावा खर्च केले गेले. हरिश्चंद्र तयार. फ्लायटेड बॉल क्रॉस बॅटेड घेण्याचा प्रयत्न. भरपूर डीप मध्ये आले. पूर्णपणे क्रीजचा वापर केला गेला. बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावा भेटणार आहे फक्त 1 आणि धावसंख्या स्कोर टोटल पाहायला भेटत आहे 1-0-10. धावसंख्या 10 स्कोर बोर्डवर. अप्रतिम क्रिकेटचा थरार पाहायला भेटत आहे. संपूर्ण नवघर मास्टर्स ने हे लाजवाब आयोजन केलं आहे आणि अगदी काली देखील पाहिला कुठलीही कमतरता पाहायला भेटली नाही. आणि आजही देखील वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट बाय टीम नवघर मास्टर. तरी मात्र स्विंग जबरदस्त पाहायला भेटला. वेट फॉर द अंपायर सिग्नल. याचा 22 आहे, म्हणजे या ठिकाणी थोडीशी चुकी झाली चित्ररंजन पाटील यांच्या माध्यमातून. 1 ओव्हरचा विथ द बॅट आहे. येस, विथ द बॅट म्हणजे हे चान्स होता, हाफ चान्सेस होता. म्हणजे चित्ररंजन पाटीलला हे कॅच घ्यायला पाहिजे होता, मात्र फार कमी रिफ्लेक्शन ऑफ द सेकंड हे कॅच कन्वर्ट करावा लागतो. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर नंतर धावसंख्या 1-1-11. टीम उमलमान बॅटिंग करत असताना 4 ओव्हरची ही मॅच आहे. इट इज ओके. टीम फ्रॉम नायगाव उमलमान, वेल डन, गुड जॉब. अँड नक्कीच आम्हाला एक चावी जर कोणाला भेटली असेल तर नक्कीच कांद्रापाडे या टीमची एक प्लेयरची चावी हरवली आहे.
गाडीची आहे. तर विनंती असेल जर कोणाला भेटली असेल तर प्लीज आपण ते कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. उमेल मान. आय थिंक समथिंग प्रोनाउन्सिएशन माझं चुकतंय कुठेतरी. आय अंडरस्टँड अँड आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. पुन्हा एकदा तयार आहे. मिलिंद पाटीलला इन्व्हाइट केला गेला बॉलिंगसाठी सेकंड ओव्हर घेऊन. अप्रतिम अराउंड द लेग या ठिकाणी अंपायर अमोल सरांचा सिग्नल येतो. व्हाईट बॉल धावा या ठिकाणी भेटणार 1+1. आयुष्यामध्ये पहिल्यांदा झालाय. कित्येक मॅच मध्ये कॉमेंट्री केली मात्र ऑटोग्राफ हातावर कोणी दिलाय ते म्हणजे उमेलमान या नावाचा. थँक्यू. हेड्स ऑफ प्लेअर. आय थिंक सो मुकेश होते. धावसंख्या स्कोर टोटल 13 आहे. हे ऑटोग्राफ नाव नाही एक दिवशी ब्रँड देखील बनेल. अगदी हात धुतल्यानंतर हे ऑटोग्राफ जाईल मात्र हा ऑटोग्राफ माझ्या दिलामध्ये घर करून गेलाय. वेल डन. आणि मॅच पुन्हा एकदा तयार होता. मिलिंद पाटील इन ऍक्शन. सॉफ्ट हँड या ठिकाणी खेळला गेलाय. स्वीप केला जात आहे. सिंगलचा प्रयत्न आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त थ्रो. नाम है फटा पोस्टर निकला हिरो. अर्थात हितेश पाटील हिरो यांच्या माध्यमातून जबरदस्त थ्रो. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धावसंख्या जरूर पाहिली तर ओव्हरऑल 14 धावा उमेलमान टीमच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. मात्र गडी 2 बाद झालेत. 2 फलंदाज जे ॲज अ ओपनर गेले होते सचिन आणि नागेश बाद झालेत. आणि क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी पुन्हा एकदा आपल्याला सेकंड नागेश पाहायला भेटत आहे. मिलिंद पाटील थोडासा दबाव जरूर आहे कारण धावसंख्या स्कोरबोर्डवर ओव्हरऑल पाहायला भेटत आहे 14. प्रत्युत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. धावा या ठिकाणी सेव्ह करावा लागेल. अगदी जर 4 ओव्हरमध्ये 40+ झाले तर बोलबाला नक्कीच या ठिकाणी असणार आहे टीम उमेलमानचा. तर लेट्स सी काय होतं या मॅचमध्ये. मागील मॅचमध्ये दमखम दाखवला होता मिस्टर मिलिंद पाटील यांनी. 2 षटकार ठोकले होते आणि 2 विकेट देखील कॅरी केली होती. मात्र यावेळी हितेश पाटील अर्थात हिरो यांचा अफलातून थ्रो पाहायला भेटला आणि फलंदाज झालाय बाद. नवीन बॅटर क्रमांक 4 वर नागेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अपेक्षा भरपूर आहेत संपूर्ण उमेलमान टीमला आज या खेळाडूकडून. सॉफ्ट हँडी यावेळी बॅकफ्लिपला खाली आणला गेलाय. ऑन साइड रिझन मध्ये उमेश पाटील आणि तारक नाईक येतात बॉल कलेक्ट करण्यासाठी. मात्र सुंदर सुंदर फार भन्नाट वेगाने या ठिकाणी रन्स कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नागेश आणि मिस्टर जे प्रकाश या ठिकाणी. धावसंख्या स्कोर टोटल 1/6/16. 16 रन स्कोर पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा मिलिंद यार. हाफ ट्रॅकर बॉल यावेळी मात्र जोरदार अपील आहे. अगदी हे अपील चित्रंजन पाटील यांच्या माध्यमातून केला गेलाय. मात्र यामध्ये सहमती नव्हती बॉलर मिलिंद यांची आणि एट द एंड बॉल आलाय डॉट. नवघर संघाकडून हे झालंय कमबॅक. धावसंख्या 16 आहे स्कोरबोर्डवर. ओव्हरऑल 9 बॉल 16 रन. विकेट सर्च करत आहेत आणि डॉट बॉल देखील सर्च करत आहेत. यावेळी मात्र पाहूया अंपायर नक्कीच दर्शवत आहे लाईन खराब आहे थोडीशी बाहेर पिचिंग आणि बॉलला जर पाहिलं तर फिंगर रोल करत असताना मिलिंद पाटीलला पाहायला भेटत आहे. आणि चित्रंजन यांची देखील कौतुक करावं लागेल. काय अप्रतिम या ठिकाणी विकेट किपिंग सादर करत असताना या मॅच मध्ये. यावेळी मात्र बॅटन बॅटचे मध्ये बॉल होता. जबरदस्त फटका त्या ठिकाणी तारक येत आहेत. भन्नाट वेगाने 1 रन झाली कंप्लीट आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न. स्ट्राइक एंडला थ्रो आहे. वेट फॉर अंपायर. सिंगल रन फिंगर अप. बॅटर आउट. 3rd विकेट डाऊन होत असताना टीम उमेलमान संघाचा.
थँक्यू डीजे. तिसरा धक्का या ठिकाणी आणि तिन्ही विकेट जर पाहिलं तर तिन्ही विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. कमबॅक या ठिकाणी नवघर संघाला अजूनही एकही बॉलरला विकेट कॅरी केली नाहीये. 3 विकेट हे टीम विकेट आहे. मी म्हणेल रनआउटची 3 फलंदाज बाद झालेत आणि नवीन बॅटर क्रमांक 5 वर मुकेश दाखल होत आहे. नक्कीच मुकेश नेहमीच लक्षात राहील माझ्या, कारण जे त्यांनी ऑटोग्राफ दिलाय ना अगदी डेफिनेटली हे गोष्ट देखील मनामध्ये राहील. बॅटिंगसाठी टीम आपल्याला पाहायला भेटत आहे. उमेल माल धावसंख्या 18 आहे स्कोरबोर्डवर. सेकंड ओव्हर इज गोइंग ऑन आणि 4 ओव्हर्स आहे सामना या ठिकाणी अनुभवाला भेटत आहे. मिलन तयार, मिलन टू मुकेश. जबरदस्त क्लासिकल फटका या ठिकाणी कपिल पाटील त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मुस्टेक आणि बॉल गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. क्या बात है. थँक्यू डीजे. नवघरची मॅच आहे. सर्वजण नजरे लावून टिपलेले आहेत टीम नवघरला शुभेच्छा देण्यासाठी. मिलिंद यार पुन्हा एकदा मुकेशसाठी. यावेळी चांगला फटका सॉफ्ट एंडनी फक्त पुश केला गेलाय. सिंगलचा प्रयत्न उमेश आहे तिकडे आणि एक सिंगल रन. सिंगलने या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड 23 रन. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. लॉस ऑफ 3 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. सेकंड क्वार्टर फायनलची मॅच अर्थात टीम नवघर मास्टर बनाम टीम उमेलमान टीमच्या दरम्यान ही मॅच रंगताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगली गोलंदाजी मात्र क्षेत्ररक्षणाची साथ या ठिकाणी लाभली नाही आहे मिलन पाटील यांना. थोडासा खराब क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला पाहायला भेटला कुमार पाटील अर्थात कपिलजी पाटील यांच्या माध्यमातून आणि पूर्ण फायदा भेटला आहे टीम उमेलमान संघाला. आणि ओव्हरऑल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 23 रन्स पाहायला भेटत आहे. 4 ओव्हरचा मॅच आहे. नक्कीच जे आपण प्रिडिक्ट केलाय प्रोजेक्टेड स्कोर अराउंड 40+ अँड 40 मोर दॅन दॅट. लेट्स सी. या ठिकाणी मुकेश बॅटिंगसाठी आहे. त्यांच्या बॅटमधून एक क्लासिकल पॉईंट्समध्ये बाउंड्री नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. फटका जबरदस्त होता. त्याच कारणामुळे नक्कीच कुमार थोडासा कमी पडला आणि धावा भेटले 4. ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ झालाय. मात्र आता 2 ट्रम्प कार्ड गोलंदाज टीम नवघरने या ठिकाणी इन्व्हाइट केला गेलाय. म्हणजे कपिल सातत्याने पाहिलंय. अगदी कपिलने असे कित्येक मॅच जिंकून दिले गोलंदाजीच्या जोरावर. ते टीम नवघरमधील शिलेदार टीम असेल किंवा टीम साई दत्त नवघर असेल किंवा टीम साई विहार नवघर असेल की टीम जितू पॅकर्स नवघर असेल. नक्कीच असं म्हणतात ना की वय आपला संपतो. वय एक असं स्टेज आहे की वयानंतर आपण डिफरंट स्टेजेस पाहतो. म्हणजे जेव्हा आपण ॲज अ फ्रेश असतो म्हणजे 18 अँड अप्रॉक्स तेव्हा आपण व्यावसायिक क्रिकेट आपल्या ग्रामीण टीम खेळतो. मात्र जेव्हा 40+ तेव्हा नक्कीच जोडले जातात मास्टर टीमच्या माध्यमातून. यावेळी जबरदस्त बॉल हलक्या हाताने खेळतोय. त्या ठिकाणी तारक आहेत. एक सिंगल झाली कंप्लीट आणि दुसरा प्रयत्न स्ट्राईक एंडला थ्रो. फेकी जबरदस्त थ्रो जबरदस्त. त्याही पैकी जबरदस्त रनिंग विथ इन द विकेट. वेल डन बाय मुकेश. चांगला या ठिकाणी बॉल जरूर होता. मात्र सेन्सिबल क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळला जात आहे. अगदी पाहिलं तर फिल्डर पूर्णपणे डीपमध्ये आहे. डीप लॉंग ऑन आहे. डीप लॉंग ऑफ आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप फाईन लेग आहे. मात्र शॉर्ट मिड विकेटला एकही फिल्डर नाही आहे. त्याच कारणामुळे फक्त जेंटलमॅन क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे. सॉफ्ट हँडनी फक्त फ्लिक करतात आणि रनिंग विकेट फार सुंदर. कॉलिंग व्यवस्थित आहे आणि 2 धावा सहज या ठिकाणी कंप्लीट करत असताना टीम उमेलमान आपल्याला पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा कुमार तयार मुकेशसाठी. स्लोवर बॉल हलक्या हाताने खेळला गेलाय. सिंगलचा प्रयत्न डेफिनेटली असणार आहे. राजेश त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करण्यासाठी येत आहेत. सिंगलने धावफलक पुढे सरकतो. स्कोरबोर्डवर टोटल 26 रन. 3rd ओव्हर या ठिकाणी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचा कालखंड नक्कीच आपण पाहिला. साई विहार नगर संघातून 3 प्रमुख गोलंदाज अगदी राजू पाटील असतील सर असतील, अशोकजी राऊत सर असतील आणि कुमार पाटील. त्यानंतर नवीन चेहरा नक्कीच पाहायला भेटला मिस्टर उदय पाटील, आदित्य शेट्टी असे कॉम्बिनेशन बदलले गेले. मात्र यावेळी चांगला फटका आहे. उमेश त्या ठिकाणी बॉलला वाट पाहत राहिले आणि अप्रतिम लाजवाब क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं गेलं. आपल्या टीमसाठी 2 धावा सेव्ह करण्यामध्ये सफल झालाय. वेल डन बाला.
आणि या 2 धावसंख्यामुळे धावसंख्या पुढे सरकत आहे. टोटल 28 धावा. 3 बॉल मध्ये कुमारने धावा आतापर्यंत खर्च केले 5. कमबॅक या ठिकाणी पाहिजे. टीम नवघरला विकेट आणि डॉट बॉल या ठिकाणी दे आर लुकिंग. यावेळी क्रॉस बॅटेड फटका आहे. बॉल येतोय डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. उमेश पाटील त्या ठिकाणी येत आहेत. बॉलची फेकी यावेळी स्ट्राईक एंडला. विकेट कीपर चित्रंजन यांच्या हातामध्ये बॉल. सिंगल आली आहे आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकत आपल्याला पाहायला भेटत आहे. 29. सुरुवात जबरदस्त आहे टीम उमेलमान टीमच्या माध्यमातून. 29 धावा. मुकेश आहेत स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त खेळला गेलाय. सिंगलचा प्रयत्न असणार आहे. तारक नाईक त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करण्यासाठी येत आहेत. नॉट स्ट्राईक एंडला थ्रो आहे मात्र जबरदस्त रनिंग विथ इन द विकेट मिस्टर जयप्रकाश अँड मुकेशच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. जर ओव्हरऑल जर पाहिला तर मुकेश 5 बॉल खेळतोय आणि 5 बॉल मध्ये 10 रन्स. स्ट्राईक करणे जर पाहिलं तर 200 या ठिकाणी खेळत असताना जबरदस्त बॅटिंग करत असताना मिस्टर मुकेश 5 बॉल मध्ये 10. कपिल तयार. शेवटचा अंतिम बॉल घेऊन या ओव्हर मधील. पूर्णपणे फिंगर रोल केले होते जागा बनवण्यासाठी स्ट्रोकसाठी. सिंगलचा प्रयत्न राजू पाटील सर त्या ठिकाणी आहेत आणि एक सिंगल रन. तर ओव्हर नंबर 3 या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 3-32 टीम उमेलमान संघाची संघ आपल्याला पाहायला भेटत आहे. दमदार सुरुवात. वेल डन. वेल स्टार्ट बाय टीम. 32 धावा. शेवटचा अंतिम या ठिकाणी षटक असणार आहे कारण मागील मॅच मध्ये नवघर मास्टर संघाने 5 ओव्हर मध्ये 39 रन चेस केले होते. मात्र या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी काहीतरी डिफरंट असणार आहे. अप्रोच डिफरंट असणार आहे. अप्रोच एनिवे कसाही असू दे मात्र या ठिकाणी पॉझिटिव्ह स्टार्ट या ठिकाणी पाहिजे टीम नवघरला. जबरदस्त खेळ या ठिकाणी उमेलमान टीमच्या माध्यमातून पाहायला भेटला. आतापर्यंत 32 धावा स्कोरबोर्डवर आहे. संयमी खेळी या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मुकेशच्या माध्यमातून मोठा फटका खेळताना रिक्स अजूनही घेतला नाहीये. अगदी एक बाउंड्री जरूर आली तेही देखील मिसफील्ड झाली कुमार पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर कमबॅक केलाय मी म्हणेल कुठेतरी या ठिकाणी विकेटच्या तलाशामध्ये आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर पार्टनरशिप देखील जबरदस्त पाहायला भेटा. पहिला विकेट 9 रन्स. सेकंड विकेट 14 रन्स अँड थर्ड विकेट गॉन ऑन 18. आणि यावेळी मात्र आल्या स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यांच्या नसामध्ये क्रिकेट आहे ज्यांनी संपूर्ण गाव संपूर्ण महाराष्ट्र गाजवला गोलंदाजीमध्ये. मिस्टर जितेंद्र जनार्दन पाटील अर्थात राजीव पाटील बॉलिंगसाठी. अंपायर अमोल वेदस्कर सिग्नल येतो. डेड बॉल. अगदी फलंदाज रेडी नव्हते. विविधता आहे. मिश्रण आहे राजू पाटील सरांकडे. कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक तर कधी बुंदा कधी हाफ ट्रॅकर. कन्फ्युज करतात डेफिनेटली बॅटरला. यावेळी ब्लॉकर पद्धतीचा बॉल होता. फोर्स केला होता बॅटरने ऑन साइड मध्ये. एक सिंगल रन. त्या ठिकाणी डबलचा प्रयत्न असणार आहे मात्र थ्रो भरपूर खराब. बॅकअप देखील आला नाहीये आणि यावेळी जिकडे फक्त सिंगल तिकडे डबलला ट्रिपल ला आता 4 मध्ये नाही. खराब फेकी. धनराज यांच्या माध्यमातून कुंदन पाटील यांचे बंधू धनराज यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी होत आहे आणि अगदी जे सेंटर ऑफ द विकेट आहे त्यामध्ये थ्रो फेकला गेलाय. कारण नाही बॉलर एंडकडे नाही अगदी विकेट कीपर एंडकडे सेंटर ऑफ द थ्रो पाहायला भेटला आणि त्याचा फायदा भेटलाय टीम उमेलमान संघाला. आणि एक सिंगल रन अजून एक्स्ट्रा भेटले म्हणजे ओव्हरऑल या बॉलवर 3 रन्स भेटलेले आहेत आणि रन संख्या स्कोरबोर्डवर टोटल 35 रन. अजूनही 4 बॉलचा खेळ या इनिंग मध्ये शेष आहेत. राजू पाटील सर आहेत आणखी मोरवाचा मैदान तो आठवला जिकडे 6 बॉल मध्ये 3 धावा आणि ते 3 धावा अगदी डिफेन्स नाही केले होते. विकेटच्या जोरावर संघ विजयी झाला होता. 2 धावा खर्च केले होते. पुन्हा एकदा राजू पाटील सर तयार. यावेळी अक्रॉस बॅट फुल टॉस बॉल बनून गेला. भरपूर डीप मध्ये आले. पाहूया या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला नाहीये आणि सेकंडचा देखील प्रयत्न नाहीये उमेश यांच्या माध्यमातून. त्यांना माहित आहे येणारे 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका म्हणजे बॉलर पूर्णपणे सेफ होऊन जाईल. आमचा आता क्रिकेटचा खेळ आहे म्हणतात ना जेव्हा शेवटचा बॉल आणि शेवटचा रन चेस होत नाही तेव्हापर्यंत
आपण या ठिकाणी सांगू शकणार नाही आहे की कुठला टीम एक्झॅक्टली विन झालाय. मात्र कौतुक करेन मी वयाच्या 59 वर्षी देखील राजीव पाटील सरांनी आपली फिटनेस जी आहे, बॉलिंग करण्याची क्षमता जी आहे तेही देखील प्रामाणिकपणे आजही देखील नवघर गावाला दाखवलाय. वेल बोल बाय राजू. धावसंख्या स्कोरबोर्डवर टोटल 36 पाहायला भेटत आहे. बॉल टाकून झाले या ओव्हर मध्ये 3 रन्स. 36 नाव. यावेळी मात्र स्लॉट मध्ये बॉलला पाठवला गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा भेटणार आहे. 6 षटकार. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे. थँक्यू डीजे. यशाच्या आणि वयाचा आणि अनुभवाचा काही संबंध नसतो. यावेळी चांगला फटका. सिंगल झाली जरूर कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न करतील. तारक त्या ठिकाणी आले, बॉलला कलेक्ट केलाय. नॉट सायकलला थ्रो आहे. मात्र यावेळी फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक बॉलवर सिंगल डबल वन, त्यानंतर जे पोटेन्शियल आहे मोठे फटके देखील या ठिकाणी प्रोड्यूस केला जात आहे फलंदाज मुकेशच्या माध्यमातून. आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 44 मोठी कामगिरी करावी लागेल टीम नवघर मास्टरला. मात्र अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 50 धावा होतील का पाहूया. मुकेश स्ट्राईकवर एंडवर आहे. 1 षटकार 1 चौकार आतापर्यंतच्या बॅट मधून आलेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल. यावेळी अप्रतिम बॉल. ब्लॉकर पद्धतीचा खोदून काढला बॉलला. 1 रन या ठिकाणी आणि धनराज त्या ठिकाणी आहेत. मात्र 2 धावा याही बॉलवर कंप्लीट केल्या जात आहे आणि या 2ने धाव फलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवर 46 आणि धावा करायच्या आहेत 47. बॉल असणार आहे 24 बॉल 47. टीम नवघर मास्टरला करावं लागेल. आणि जेव्हा सेकंड इनिंग सुरू होईल त्या आधी आपण घेणार आहोत छोटासा म्युझिक ब्रेक. धन्यवाद डीजे भाया. चला उमेदमान संघ चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टार्गेट नक्कीच थोडंच मोठं टार्गेट आहे. अगोदर 39 धावा आणि या 39 धावा या खास करून नवघर संघानं चेस केल्या होत्या. त्यानंतर आता मात्र सेमीफायनल जर खेळायची असेल तर तुम्हाला धावा चेस करावे लागतील. 47 म्हटलं तर तुम्हाला पर षटका मागे विचार केला तर 11.75 ही सरासरी समोर आहे. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला 12 धावा करायच्या आहेत आणि ही सरासरी मेंटेन ठेवली तर नक्की 47 धावा या होऊ शकतील. कारण क्रिकेटमध्ये असं कोणतंही आव्हान नाहीये की ते तुम्ही पूर्ण करू शकत नाही. लक्षात ठेवा. कारण मास्टर्स क्रिकेट मधलं जर उदाहरण द्यायचं गेलं तर मी एक उदाहरण देईल. आमच्या पाणजूच्या त्या मास्टर्स स्पर्धेमधील सामना झाला होता कोलशेत आणि दहिसर या संघामध्ये आणि जवळपास दहिसर संघानं 96 धावा
या कुठल्या होत्या पांडूच्या त्या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरमध्ये आणि 97 धावा हे आव्हान कोलशेत संघाच्या समोर होतं आणि त्या 97 धावा कोलशेतनं पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे कुठलंही आव्हान मित्रांनो मी म्हणेल सेफ नाहीये. 47 धावेचं टार्गेट 11.75 ची सरासरी आहे. सगळ्यात महत्वाचं नवघर संघासाठी काय तर स्टार्ट सुरुवात नवघर संघाची कशी होईल याकडे सर्वस्व निर्भय असेल. कारण जर तुम्हाला कळस गाठायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा पायाचा भराव. पाया बांधणी तुमची चांगली झाली तर त्याच्यावर तुम्ही व्यवस्थितपणे इमारत उभी करू शकता आणि कळसापर्यंत पोहोचू शकता. लक्षात ठेवा. त्यामुळे नवघर संघाला महत्वाचे आहे ती स्टार्ट. कोणत्या पद्धतीने नवघर संघ स्टार्ट करणार आहे, काय फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळेल का नवघर संघाची, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतोय. मॅच आहे ही खऱ्या अर्थानं दावेदारी सिद्ध करण्याची मॅच आहे. उमेदवारी दाखल केली होती ज्यावेळेस तुम्ही पहिला मॅच खेळला होता. इथे मात्र ही 3 बक्षिसं आहेत. या 3 बक्षिसांपैकी एक बक्षीस तुम्हाला नक्कीच मिळू शकेल जर ही मॅच तुम्ही जिंकलीत तर. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 47 धावा. एक मोठं आव्हान कारण 10 ची सरासरी ज्यावेळेस ओलांडली जाते मित्रांनो त्यावेळेस आव्हान नक्कीच थोडस कडवट होते. लक्षात ठेवा. आणि इथे मात्र हे कडवट आव्हान नवघर संघासमोर आहे. मात्र आज जो कारनामा करून दाखवला कांदरपाडा या संघानं तसा काही कारनामा नवघर संघाकडून पाहायला मिळेल का. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल आपण पाहतायत आणि या डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जुडलेल्या सर्व श्रोत्यांचं सर्व मायबाप प्रेक्षकांचं मी भरत राऊत फ्रॉम पांजू मनाच्या अंतकरणापासून आपलं स्वागत करतोय. कट करतोय पहिला चेंडू मात्र बॅटनं व्यवस्थित खेळला गेला. एका धावेने मात्र फाउंडेशनला सुरुवात करतोय नवघर संघ. टार्गेट जर तुम्हाला 47 धावा करायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा आस्किंग रन रेट जो आहे तो तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल. 11.75 म्हणजे मॅक्झिमम प्रति षटकामागे 12 धावा या यायला हव्यात. फुल ऑफ लाईन सरळ काढून देतोय कॉटन बॉलच्या स्वरूपात. पहिला धक्का बसतोय नवघर संघाला. मिस्टर हरिश्चंद्र पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर आपण पाहतोय राजेश येतोय आणि खास करून राजेश पाटील विषयी म्हणायचं गेलं तर राजेशच्या कन्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत मॅच पाहण्यासाठी. म्हणजे आमचे पप्पा कसे खेळतील हे पाहण्यासाठी राजेशच्या कन्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. या वेळेस कदाचित त्यांच्या मुलीला त्यांना खुश करायचं असेल त्यामुळे पुश करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू राजेश कडून मात्र चेंडू मिस होतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी इथे हा फटका जाईल का सीमारेषा पार. मुकेश नाहीये तिथे उभा राहिला. कोण आहे फिल्डर तिकडे मला वाटते देवेन आहे आणि तिथे येतोय हा षटकार. राजेश पाटील यांच्या बॅट मधून राजेश नावाचा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे. थँक्यू डीजे. हे राजाचे होप्स वाढवण्याचं काम डीजे करतोय. पहा डीजेला देखील अशी का खास करून मनामध्ये त्याची इच्छा आहे की नवघर जिंकायला हवी त्यामुळे तो राजाला प्रोत्साहित करतोय.
सुरेख चेंडू कमबॅक करतोय यावेळेस जेपी. एक षटकार आणि त्यानंतर मात्र अतिशय सुंदर चेंडू तळा गेला. ब्लॉक हॉलचा चेंडू व्यवस्थित पोहोचतोय क्रीज मध्ये. 2 धावा येतील. प्रतिषटकामागे 11.75 म्हणजे 12 धावा या प्रतिषटकामागे करायच्या आहेत आणि ती सरासरी गाठण्याचा प्रयत्न नवघर संघाचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा फलकावर पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा. जेपी हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. यशस्वी संघनायक देखील नक्कीच मी उल्लेख करेल जेपी यांचा, कारण ज्या वेळेपासून संघनायक म्हणून जबाबदारी जेपी यांच्यावर दिलेली आहे त्या वेळेपासून मी म्हणेन उमेदमान संघानं बरेचसे टायटल घेतले आहेत. त्यावेळेस ऑन द वे चेंडू कावकवानाच्या दिशेने नवीन घरत वेगानं पुढे येत आहे चेंडूला फील्ड करण्यासाठी. एक धाव. धाव संख्या आपण पाहतोय 10 धावा फलकावर. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होत आहे एका चांगल्या स्थितीमध्ये. त्या कारणाचं मी म्हटलं होतं वारे साहेब की जर तुम्हाला कळस गाठायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा पायाचा भराव. हा जर तुमचा पायाचा भराव मजबूत असेल तर तुम्ही कळसापर्यंत आरामात पोहोचू शकता आणि ते काम मी म्हणेल या ठिकाणी नवघर संघ करतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक पूर्ण होते फलकावर धावा येतात 10. ऐकूया डीजे भायाकडून सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. थँक्यू. आणि डीजे मित्रा तुझ्या माहितीसाठी आज कोंबड्या कापल्या होत्या, आज बकऱ्या नव्हत्या. म्हणजे काही वर्ष तर आपण मागे गेलो तर बकऱ्या कापल्या होते. मॅचच्या दिशेने येऊया. गरमागरम मॅच. आमच्याकडे चहा देखील गरमागरम आहे आणि मैदानाच्या मॅच आतमध्ये सुरू आहे ती देखील गरमागरम. शॉर्टम पुलचा फटका ऑन साइडला राजाच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतो. मिड विकेट रिजन मधून नवीन येतोय. आज खऱ्या अर्थानं नवीन घरातनं खुश केलंय. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण नवीन घरात कडून पाहायला मिळते. मात्र आठवणी येतील, आठवण्या ताज्या होतील त्या हरेशच्या. जबरदस्त खेळाडू होता, कारण ज्या वेळेस उमेदमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे त्या वेळेस हरेश यांचा उल्लेख हा आवर्जून केला जाईल. डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा वापर केला होता, माझा टाइम करू शकला नाहीये. उंची जास्त गाठतोय आणि जवळ तिसऱ्या एफर्ट मध्ये नवीन घरात हा कॅच कलेक्ट करतोय. आणखी एक धक्का नवघर संघाला चित्तरंजन परततोय डग आउट रिजन मध्ये. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय तर प्रवीण गुरव या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणतायत की सगळेच जण खेळाडूंवर पैसे लावतायत, मी मात्र पैसे लावेल त्या प्रेक्षकांवर. जर प्रेक्षकांना बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर प्रवीण गुरव यांच्याकडून 200 रुपये. तर नक्कीच प्रेक्षकांना देखील सुस्ती उडवायची आहे, 200 रुपये कमवायचे असतील. 200 रुपयाचं आज रविवारी महत्व किती आहे समजून जा. सुरेख चेंडू आता गेला होता, मात्र जी पिचिंग आपण पाहिली ती आउटसाइड लेग स्टंप होती. या कारणाचं पंच ते दर्शवित आहेत. लेग बायचा इशारा पंच शुक्र राऊत यांच्याकडून केला जातोय. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने मात्र नवघर संघ फलकावर धावा लावतोय त्या 12 धावा. प्रत्येक खेळाडूला वेगानंच खेळायचं आहे, प्रत्येक खेळाडूला वेगानं खेळणं गरजेचं आहे. भले मी तर म्हणेन अहमदाबाद एक्सप्रेस थोडासा लांब आहे जवळपास नवघर गावापासून, मात्र तो पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आलेला प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागतोय. हा कॅच होईल का? यस यस यस, गुड कॅच. अप्रतिम आणि अप्रतिम नेत्र दीपक असा हा झेल पकडतोय मिस्टर नागेश पाटील. तुम्ही नादच केलाय ते. चित्त चर्चा तुमची हो झाली, नावा
थँक्यू. खऱ्या अर्थानं इथे मात्र नक्कीच मी कुंदनला विचारतो, कुंदन एका हातामध्ये जे पारितोषिक असायला हवं होतं. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बरेच कॅच पकडलेत, बरेच कॅच एका हातामध्ये पकडलेत. जुचंद्र संघाच्या प्रभाकरने तो कॅच पकडला होता, हंसराजने तो कॅच पकडला होता, हंसराज मात्रेनं. त्यानंतर आपण पाहिलं तर नागेश कॅच पकडतोय, मगाशी देखील एका हातामध्ये एक जल पकडला होता. आज मात्र खरोखरच अप्रतिम खरोखरच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. वेल डन नागेश पाटील, गुड कॅच मित्रा, जबरदस्त कॅच. राजेशच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला होता आणि त्या राजेशला मात्र डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम केलं. षटकार मारा, गुरव कडून 100 रुपये घेऊन जा. आलाय आलाय का हा षटकार पाहायला मिळेल. लँडिंग खूप महत्वाची असेल. नाहीये, नवीन घर त्या ठिकाणी होते, मात्र कोणाच्या दिशेनं नवीन कडून कॅच ड्रॉप. उंची जास्त गाठली होती या फटक्यानं. खरोखरच जर समोरून जर वरून हवाई जहाज जर जात असतं तर त्यातील हवाई सुंदरीने विचार केला असता की या अवकाशात नवीन ग्रह कोणता आलाय. इतका उंच चेंडू गेला होता. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा, म्हणजे अजून हा सामना संपला नाही. चॅलेंज आम्ही स्वीकारलंय, आमचं हे ग्राउंड आहे आणि इथे मात्र आमचाच बोलबाला असेल हे दाखवून देतो. नवघर संघ एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी कॉलिंग नव्हती व्यवस्थित, कॉलिंग व्यवस्थित नव्हती. कॉल करणं गरजेचं होतं, कॉलिंग नव्हती आणि याचं भुगतान म्हणून भोगावं लागत आहे नवघर संघाला. रनआउटच्या स्वरूपात एक बेस्ट बॅटर मात्र गमावतोय नवघर संघ. गडीबात, विकेट डाऊन. थँक्यू. चांगलं गाणं वाजलं. नवीन घरात कडून टिवणी नक्कीच बुरबुर उडाली होती. कॅच ड्रॉप झाला होता, त्यानंतर मात्र कॉलिंग नव्हतं, निसटला होता तो, म्हणजे बॅटर वेगानं पुढे आला होता आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धक्का नवघर संघाला. इथे कुठेतरी मात्र विचार करावा लागेल, विचाराचा दृष्टिकोन थोडासा वाढवावा लागेल नवघर संघाला. कारण याप्रमाणे जर अशा चुका होत राहिल्या तर नवघर संघासमोर इतिहास मी सकाळी प्रेझेंट केला होता की भगवान दादांना त्यावेळेस गोलंदाजी कोणत्या प्रकारे केली होती, बॅटिंग 22 वर्ष अगोदर भगवान दादांनी कशी केली होती याचा मी उल्लेख सकाळी केला होता आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 16 धावा. हेमंत राऊत हे कॅच घेऊन आलेले आहेत. मिलिंद इथे होय, ज्या मिलिंदना मागच्या सामन्यामध्ये तहलका माजवला होता. इथे मात्र हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चांगलं शतरक्षण सचिन पाटील त्या ठिकाणी आहेत. 2 धावा इथे मिळतील. मुकेश पाटील गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो आणि मुकेशच्या अगेन्स्ट थोडस विचारपूर्वक खेळावं लागेल. थोडस टेन्शन वाढतं, दडपणी वाढतायत, कारण चेंडू आणि धावा याच्यामधला फरक मोठ्या प्रमाणात दाखवत आहे. त्यामुळे नक्कीच टेन्शन वाढलं जातं. नवघर संघाचं धावसंख्या आहे ती म्हणजेच 18. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धनराज आणि जोडी आपण पाहतोय मिलिंद. इनसाइड आउटचा फटका मिस्टर स्टोक आहे आणि स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा कॅच पकडतोय मुकेश पाटील. आणखीन एक विकेट नवघर संघाची या ठिकाणी पडली जाते. मिस्टर मिलिंद बॅक टू द पॅव्हलियन. आई तुझा डोंगर, आई माझी गालान हसतई, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली. आई मी येतय गा तुझे डोंगरावर, आई मी येतय गा तुझ्या भेटीला. आई तुझा आत्मविश्वास लक्षात ठेवा, आत्मविश्वास कधीही खाली पडू देऊ नका. अजूनही सामना संपला नाहीये. भले मिलिंद गेला, भले राजेश गेला, तरी देखील आमच्या जवळ असे बॅटर्स आहेत जे षटकार मारू शकतायत. महेश पाटील येतोय आणि महेश साठी पारितोषिक आहे 2 षटकार 500 रुपये, 3 षटकार भगवंतदादांकडून 1500 रुपये. यावेळेस ऑन साइडला हा थोडासा मिसफील्ड. काय हा नशिबाचा चौकार का?
काय इथून मात्र मोमेंटम चेंज होईल का? इथे मात्र मिसफील्डच्या स्वरूपात नवघर संघासाठी येतोय महत्वपूर्ण चौकार 4 धावा. थँक्यू. धावसंख्या आहे ती 22. या चेंडूवर जर षटकार आला क्या बात आहे. महेश मांगेला यांच्याकडून 300 रुपये. महेश मांगेला देखील माहिती नसेल की माझ्याकडून 300 रुपये. प्रयत्न सुरू आहेत मात्र त्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये. आणखीन एक विकेट नवघर मास्टर संघाची. मिस्टर महेश पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. डीजे नाही, इथे 1-2 का 4 करावं लागेल कारण चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायच्या आहेत त्या 25. त्यामुळे 1-2 का 4 करणं सध्या तरी गरजेचं आहे ते नवघर संघाला. आयुष्यात मित्रांनो, आयुष्यात जोखम पत्करायला शिका. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शक ठराल. लक्षात ठेवा. त्यामुळे इथे मी तर म्हणेल प्रयत्न करावे लागतील आणि आपण नेहमी म्हणतोय की प्रयत्नाशी परमेश्वर. मॅच अजूनही संपली नाहीये. 6 चेंडूंचा खेळ आहे. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. नवीन घरात गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय 4थं षटक. यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर रूम बनवला होता जेणेकरून स्क्वेअर लेग सीमारेषा जी आहे ती क्लिअर करायची होती आणि त्याच दिशेने फटका खेळला होता. बाईकच्या स्वरूपात एक धाव कुमार आहे आणि कुमारच्या वडिलांनी जे काम केलं होतं 22 वर्ष अगोदर ते या ठिकाणी करावं लागेल. कारण जो इतिहास मी प्रेझेंट केला होता, वासुदेव दादांचं मी नाव घेतलं होतं, अरुण पाटलांचं नाव घेतलं होतं, भगवान पाटील यांचं मी नाव घेतलं होतं की सर्वात बेस्ट बॅटर होते ते. स्फोटक खेळाडू म्हणून कोण नवघर संघाचे तर यांची मी नावं घेतली होती. वासुदेव दादांचं, भगवान पाटीलांचं. लक्षात ठेवा. आणि सीएमचं मी नावाचा उल्लेख केला होता चंद्रकांत दादांच्या. चेंडू शिल्लक आहेत ते 5 धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 24. 5 चेंडू 24 धावा. 6 चेंडू मध्ये 32 धावा ह्या झाल्या होत्या. लक्षात ठेवा. इथे मात्र करायचे आहेत 24 धावा. लवकर खेळलात. चेंडू जवळजवळ पाहिला आपण तर थोडासा उशिरा निघून जातोय. मात्र हा जो स्ट्रोक खेळला कुमार तो मात्र काही मिली सेकंद लवकर क्लिअर केला. वाईटचा इशारा. इथे मात्र हा एक चेंडू डॉट. कारण जो वेग आहे नवीनकडे तो वेग कदाचित मेंटेन करता येत नाहीये. तीन चेंडू 3 षटकार 1000 रुपये गुरव कडून येतोय. कॅश प्राइज. इथे कॅश ड्रॉप होतोय. काय धावा नक्कीच मोजावे लागतील. काय सीमारेषा गाडीला चेंडू धावतायत फिल्डर चेंडूच्या मागे. 2 धावा इथे पूर्ण केल्या. 3 धावा या ठिकाणी पूर्ण देखील केल्या गेल्या आहेत. 3 धावेनं धाव फलक पाहायला मिळतोय नवघर संघाचा. तो 27 धावा. मॅच अजूनही संपली नाहीये. मॅच कोणत्याही क्षणी कलाटणी घेऊ शकतोय. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 3 आणि येणाऱ्या या 3 चेंडू मध्ये धावा या करायच्या आहेत त्या 20. 3 चेंडू 20 धावा. 3-6 2000 रुपये. पाणी प्या. थंड व्हा. मात्र हा पाणी अगोदर जायला होता.
तीन चेंडू आहेत आणि खरोखरच मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. जर काही चेंडू अवांतर पडले आणि जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले तर असं आपण मित्रांनो म्हणू शकतोय. इथे पहा अवांतरचा विषय काढला आणि इथे चेंडू वाईट पडतोय. काय या वाईट ना मॅच केली आहे का टाईट? सध्या तरी मात्र 19 धावा हव्या आहेत. मात्र 3 षटकार जर आले कुंदन तर काय हा सामना जिंकू शकेल का नवघर संघ? नाहीये. कंपल्सरी धावा 19 चेस करायचे आहेत. सुरेख चेंडू हाताळला जातोय. आता मात्र म्हणायचं गेलं तर पूर्णतः ड्रायव्हिंग सीटवर बसतोय उमेदमानचा हा संघ. तयारीत राहायचं आहे कांदरपाडा मास्टर्स. चला या कॅप्टन राजू यायचं आहे. कांदरपाडा संघाचे कर्णधार. इथे मात्र फक्त या फटक्यावर एकच धाव मिळेल. कांदरपाडा कॅप्टन विनंती करतोय चला लवकर या. चल या चेंडूवर षटकाराला कुमार तर राऊत कडून तुला 500 रुपये असतील. मग राऊत भरपूर आहेत. मी राऊत आहे, अशोक राऊत आहे. नक्की कोणता राऊत? हेमंत राऊत. चला लवकर. फुल ऑफ लेंथ चेंडू हाताळला होता. काही विकेट आहे नाही ना? नाहीये. नक्कीच विजय होतोय उमेदमान संघ. पुढील वाटचालीसाठी या सेमीफायनल साठी उमेदमान या संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये